प्रिय स्वामी भक्तांनो, महाराजांना मुजरा करून नाक का घासावे, ह्या गोष्टीचं तुम्हाला उत्तर आज मिळणार आहे. तर मंदिरात गेल्यावर आपण 3 वेळा मुजरा करून नाक घासतो. ही एक कृती साधी वाटत असली तरी त्याच्यामागे काहीतरी गूढ अर्थ आहे. आपण ज्या हिंदू धर्मात ज्या देवी देवतांना मानतो त्याच्यात पण 4 वर्ग आहेत, अ, ब, क, ड. तर आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अ वर्गातील प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप स्वयं जागृत महापात्र देव आहेत. आजही लाखो भक्तांना ते प्रत्यक्ष दर्शन देतात. त्यांना कलियुगातील अधिष्ठाता, राजाधिराज, योगीराज असं आदरानं संबोधलं जातं. जेव्हा आपण मंदिरात येतो, शुद्ध अंतःकरणाने, भक्तिभावाने औदुंबराची प्रदक्षिणा करून हातपाय धुवून आपण स्वामींना मुजरा करतो आणि मग आपले नाक जमिनीला टेकवतो. हे नाक घासणे म्हणजे परब्रह्माला संपूर्ण शरण जाणे. स्वतःचा अभिमान, गर्व, अहंकार सगळं काही त्यांच्या चरणाशी अर्पण करणे. कारण हे केवळ नमन नाही, हे आहे आत्मसमर्पण. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.